राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने 20 फरवरी को ओबीसी की मांग को लेकर पूरे राज्य में धरना आंदोलन किया, जिसके अनुसार चंद्रपुर में भी जिलाधिकारी कार्यालय के सामने आंदोलन किया जाएगा। राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने ओबीसी की मांग को लेकर पूरे राज्य में धरना आंदोलन किया, जिसके तहत चंद्रपुर में भी राष्ट्रीय ओबीसी महासंघ के महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघ के समन्वयक डॉक्टर अशोक जीवतोड़े के नेतृत्व में जिलाधिकारी कार्यालय के सामने आंदोलन किया गया, जिसके बाद मांगों का ज्ञापन मुख्यमंत्री, दोनों उप मुख्यमंत्री, ओबीसी मंत्री, मुख्य सचिव, ओबीसी सचिव, जिले के पालक मंत्री, सांसद तथा सभी विधायक को दिया गया। इस धरना आंदोलन में राष्ट्रीय ओबीसी महासंघ के प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखरे, कर्मचारी संगठन प्रदेश अध्यक्ष श्याम लेड़े, ओबीसी योद्धा रविंद्र टोंगे, महिला महासंघ के जिला अध्यक्ष भावना बावनकर, महासचिव मनीषा बोबड़े, दुर्गा चवरे, ममता डुकरे, इमदाद शेख, श्रीहरि सातपुते, अक्षय येरगुड़े, रामदास कांबड़े, मनोहर शेंडे, प्रदीप पावड़े, देवा पांचभाई, गणेश आवारी, विपिन देउलकर, पूजा राउत, आतकरी, प्रेमा जोगी, अक्षय लांजेवार, रामराव हरडे, लोहेकर, प्रोफेसर पीसे, सतीश भिवकड़े, पप्पू देशमुख, डीके चौधरी, पीएन बगमारे, एसएस बावनकर, सीएस समर, आरएम मोरांडे, एजी समर, पदाधिकारी, विद्यार्थी शामिल हुए थे। दिनांक 1 आणि 2 ला चिखलदरा येथे आमची चिंतन शिबिर झाले होते। त्या चिंतन शिबिरामध्ये सर्व महाराष्ट्रभर आंदोलन ठरवण्यात आलं होतं। आज 20 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन होत आहे। त्यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारच्या काही मागण्या आहेत, राज्य सरकारच्या काही मागण्या आहेत। माझ्याकडे सरकारने जेव्हा रवींद्र टोंगे 11 सप्टेंबर 2023 ला चंद्रपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन केलं होतं, त्यावेळचे उपमुख्यमंत्री, आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे 30 तारखेला आले होते आणि त्यांनी अन्नत्याग आंदोलन सोडवलं होतं। आणि ज्या लिखित मागण्या आम्ही सरकारनं आमच्याकडे दिलेल्या आहेत, 17 ऑक्टोबर 2023 ला सरकारने आम्हाला लिखित मागण्या होत्या, त्या मागण्याची पूर्तता अजूनपर्यंत सरकारनं केलेली नाही। त्या मागण्याची पूर्तता करावी आणि केंद्रामध्ये स्वतंत्र मंत्रालय करावं, जातनिहाय जनगणना करावी, मागील 7 वर्षापासून क्रिमिनलची मर्यादा वाढलेली आहे ते वाढवावी, या काही प्रमुख मागण्या आम्ही घेऊन आज इथं संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन करत आहे। प्रामुख्याने सरकारकडे एक मागणी आमची प्रलंबित आहे, त्यामध्ये केंद्राने राज्यांनी स्वाधार योजना, जे वसतिगृहात प्रवेशित नाहीत त्या मुलांना आधार योजना लागू केली। स्वाधार योजना ही एससी मुलांसाठी आहे, आधार योजना ही आमच्या ओबीसी विजेएनटी मुलांसाठी आहे। त्या योजनेची रक्कम सुद्धा सत्र संपत आहे, पण अजूनही सत्र संपत असताना विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये अजूनही रक्कम आलेली नाही। या रकमेची पूर्तता करावी, या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही राज्यभर आज आंदोलन करत आहोत। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं हे आंदोलन 20 फेब्रुवारी रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यात कलेक्टर ऑफिसच्या समोर एकाच वेळेस होऊ घातला आहे। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व राज्य सरकारकडे काही मागण्या आहेत आणि काही मागण्या केंद्र सरकारकडे आहेत। ज्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची अगोदर सरकारसोबत जी बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये सरकारने आम्हाला आश्वासित केलं होतं की काही मागण्या ह्या लवकरच पूर्ण केल्या जाईल। अशा ज्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारने दिलं, परंतु अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही। म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे। पहिली मागणी आमची राज्य सरकारकडे अशी आहे की राज्य सरकारने बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील ओबीसींचा सर्वे करावा आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी। त्याचबरोबर स्वाधार योजना आहे, जी मुलांना, ओबीसी मुलांना, विजेएनटी मुलांना, विशेष मागास प्रवर्गातील मुलांना स्वाधार योजना लागू करावी आणि त्या विद्यार्थ्यांचं शिक्षणासाठी त्यांची थोडेसे द्वार मोकळे करावे। त्याचबरोबर विजाभजाचे जे ओबीसी आणि इतर मागासवर्ग प्रवर्गाचे विद्यार्थी आणि तरुण बेरोजगार आहेत, त्यांना व्याज परतावा 15 लाख पर्यंतची करावी, ही देखील आमची मागणी आहे। त्याचबरोबर ओबीसीचे जे विद्यार्थी या महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेत आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप लागू करावी। त्याचबरोबर केंद्र सरकारकडे आमच्या मागण्या आहेत की पहिली मागणी, केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना ओबीसीची तात्काळ करावी, ही मागणी आहे। त्याचबरोबर केंद्रामध्ये देखील राज्याच्या अनुषंगाने केंद्रीयमध्ये ओबीसी मंत्रालय स्थापन करावे, ही दुसरी मागणी आहे। नॉन क्रिमिनलची मर्यादा अजून 7 वर्ष झाले अजूनपर्यंत वाढली नाही, ती नॉन क्रिमिनलची मर्यादा वाढवण्यात यावी। त्याचबरोबर
इतर सर्व मागण्या ज्या केंद्र सरकारकडे आम्ही दिल्या आहेत त्या सर्व मागण्याची पूर्तता व्हावी यासाठी हे आंदोलन, धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं आहे. धन्यवाद.